नाना, ही सायकोलॉजी माझ्या लक्षातच आली नव्हती. अरे सीमाच्या सुद्धा ती लक्षात आली नसेल. सीमा, तुझी तक्रार करून झाली असेल ना, तर मी जे काय सांगितलं त्याच्यावर जरा विचार कर. विजय, फॅक्टरीत फोन करून सारंगला इथे बोलावून घे. आणि हो, त्याला म्हणो येताना एकटा येऊ नकोस. फॅक्टरीतल्या राणे किंवा पांचाळ यांना बरोबर घेऊन ये. बाबा, काय म्हणाले गुरुजी? अगदी हसत मुखानं सांगावं असं काही सांगितलं नाही त्याने. म्हणजे तुझ्या काय अपेक्षा आहे? आज नाही तर उद्या काही वर्षांनी तुमचं दोघांचं लग्न होईल, तुम्ही दोघं सुखानं संसार करायला लागाल, असंच ना? बाबा काय म्हणाले गुरुजी? मला सांगा, माझी काही ऐकायची तयारी आहे. तयारी करूनच ऐकावं लागेल असे योग आहेत हो ना? तुला फोन आहे बघ. सारंगचा फोन आहे. सारंगचा आहे ना? मग घे ना. काय बोलू त्याच्याशी? अरे म्हणजे तू आत्तापासूनच त्याला टाळायला सुरुवात करतेस? घे फोन घे. हॅलो, बोल. फोन उचलायला एवढा उशीर? खोटं नाही बोलणार, मी रडत होते. रडत होतीस? हो, तेवढं तरी करू शकते ना मी. अगं पण शाणी आहेस ना तू. मी असा दावा कधीच केला नाही. पण आपण शाण्यासारखं वागायला नको का? मग तू वाग ना शहाण्या मुलासारखं. मी नाही तुझ्याशिवाय जगण्याचा विचार करू शकत. पण कोणी सांगितलं तुला हे? बाबा म्हणतात असं. बाबा म्हणाले योग असे आहेत की. हा हॅलो सारंग, मी बाबा बोलतोय. हा बाबा, काय झालंय? आपण जरा नंतर बोलूया का? नंतर म्हणजे कधी? बाबा, फोन का कट केलात? मला बोलायचं होतं त्याच्याशी. काय बोलणार होतीस? बाबा, आता या क्षणी आमच्यात संवाद होणं खूप गरजेचं आहे. त्याला गरज आहे हो माझी. आता कसली गरज आहे? म्हणजे बाबा, गुरुजी काय म्हणाले? त्यांच्यावरती तुझा विश्वास कुठे आहे? गुरुजी जे काय म्हणतील ना ते पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करायची तयारी आहे माझी. तो उपाय म्हणजे पूजा अर्चा आणि मंत्रतंत्र असलं काहीही नाहीये. मग काय आहे बाबा? उपास तापास, अनुष्ठान, दान धर्म काय आहे? उपाय काय आहे? बोला ना काहीतरी. काहीतरी बोलत नाहीये, पण जो उपाय आहे तो मला शक्य वाटत नाहीये. नका सांगू, मी सारंगला घेऊन जाते गुरुजींकडे. हे बघ, तू उगाच वेडेपणा करू नकोस. आधीच तू पोरका आहे, आणखीन तू त्याला पोरका करणार आहेस का? म्हणजे गुरुजींनी सांगितलंय हे 3 दिवस सारंगच्या बाबतीत फार वाईट आहेत. म्हणजे फार वाईट म्हणजे सारंगच्या बाबतीत या 3 दिवसात काही होऊ शकतं. गंडांतर टाळता न येण्यासारखं आहे. कधीही अपघात होऊ शकतो. मग उपाय काय आहे यावर? हे गंडांतर जर कोणी स्वतःवरती घेतलं तर सारंगला या योगातून मुक्ती आहे. मी घेते हे गंडांतर स्वतःवर. पण तसा योग नाही असं गुरुजी म्हणाले. मग कोणाला सांगू बाबा? कोण घेईल असं गंडांतर स्वतःवर? आता मी तेच म्हणतो, किती झालं तरी शेवटी त्या घराने त्याला सांभाळलं. अगं कोण असं आपल्या जीवावरती उदार होईल का? शेवटी माकडी आणि पिल्लू यांची गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. म्हणून तुला सांगतो, तू कोणालाच काही सांगायला जाऊ नकोस. तू फक्त गप्प राहा. हा, गप्प राहा. हॅलो, ताई, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही थांबा, मी पाहते कोण आहे. हॅलो, 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 हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो. मी पाहते कोण आहे.
हॅलो, कोण बोलतोय? आपण कोण? मामी बोलतेय का? हा मामी, मी सोनाली बोलतेय. हा हा, बोल अगं. मला वाटलंच तू असशील. काय झालं? मामी, तुला एक सांगते. घरी कसं सांगायचं ते तू बघ. काय झालंय? बोल ना. सारंग आहे घरी? हो आहे ना. बोलायचं का त्याच्याशी? नाही, पण आईला म्हणावं की हे 3 दिवस सारंगसाठी खूप वाईट आहे असं आमच्या गुरुजींनी सांगितलंय. त्यामुळे हे 3 दिवस त्याला घरातनं बाहेर पडू देऊ नकोस. अगं बाई, अगं काय बोलतेस ताई? अहो ही सोनाली काय बोलते बघा ना. हॅलो हॅलो सोनाली बोल, मी आई बोलतेय. हॅलो अगं फोन ठेवला तिनं. काय म्हणत होती ती? अहो ती म्हणत होती इथून पुढचे 3 दिवस सारंगला घराबाहेर जाऊ देऊ नका. काय? त्याच्यासाठी 3 दिवस खूप कठीण आहे. हे बघ संध्या, तू रडू नकोस, प्लीज रडू नकोस. गप्प राहा, डोळे पुस आधी. अगं सारंगला जरा सुद्धा संशय आला ना तर तो हट्टाला पेटेल आणि त्याला घरात अडकवून ठेवणं कठीण जाईल मला. ताई अहो पण येणाऱ्या 3 दिवसात काय होणार आहे? मी तरी काय सांगू ग तुला. पण माणूस सगळ्यात जास्त सुरक्षित आपल्या घरात असतो, तेव्हा सारंगला मला घरात अडकवून ठेवायलाच पाहिजे. हे बघ, तू अशी रडू नकोस, कारण त्याला जरा सुद्धा संशय आला ना तर सगळं समजेल त्याला. हे बघ, तू घरी जा, मला फोन कर हा, आणि फोनवर बोलू आपण. प्लीज रडू नकोस, प्लीज. मी सांगते माझं ऐक, प्लीज जा. आत्ता इथे कशाला आलात? हे अपॉइंटमेंट लेटर द्यायला आलो. अहो पण हे तुम्ही सारंगकडे दिलं होतं ना. मगर उस बेवकूफ ने तो बिना देखे फाड़ दिया. माहितीये मला, आणि आपल्या या विषयावर बोलणंही झालेलं आहे. नाही, मला वेगळ्या गोष्टीवर बोलायचं होतं. जे काही बोलायचं ना ते लवकर बोला. जल्दी ये. हे बघा, अजूनही मी याच घरात राहते आणि मी इथे उभं राहून बोललेलं माझ्या घरच्यांना नाही आवडणार. ठीक आहे, मग आपण घरी जाऊन बोलू. हे बघा, झाला तेवढा तमाशा खूप झाला. जे काय बोलायचं ते लवकर बोला. मला देखील तुझ्या भावाला हेच सांगायचंय. काय? बहुत नौटंकी हो गई. अभी उसको बोलो चुप रहने के लिए, नहीं तो मैं उसको चुप बैठूंगा. और शायद मेरा तरीका आपको पसंद ना आए. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? वो आप क्यों पूछ रहे हो? है, इतना मैसेज देने के बाद भी व्हाइट कॉलर वाले डर जाते, घर छोड़ जाते, शहर छोड़ जाते, मगर ये तो सीमा, सीमा इकडे ये. कोण आहे तो माणूस? अगं मी काय विचारते तुला, तू काय करतेस त्याच्या बरोबर? रोज रोज तू इकडे येतो, काय करतो तो इकडे येऊन? बोल ना. मी काय विचारते तुला? अगं तुला उत्तर द्यायला तोंड नाहीये का? अगं बोल ना, मी काय विचारते? हा बोल ना. अगं बोल, मी म्हणते तो कोण आहे? हा काय येतो तो नेहमी? मवाली वाटतो तो, गुंड वाटतो तो, काय येतो तो? कर तू. अभी कम नौटंकी वाली नहीं है. कैसे घूर रही थी मुझे, जैसे मैं आदमी नहीं जानवर हूं, रास्ते का. जर का मी माझ्या अवकातीवर उतरलो ना तर या पूऱ्या घराला बिना फांसी के टांग सकता हूं. सीमा को काम पर भेजने से मना तो नहीं ना करेगी ये? मग बघते मी तुला. चल घरात.
तू बाहेर कोणावर ओरडत होतीस? ह्या तुमच्या लेकीला विचारा. तू बाहेर कोणाशी बोलत होतीस आणि तुझ्या हातात काय? त्या मवारानेच दिलं असेल, तेच द्यायला आला होता तो. हिम्मत बघा त्याची. तो घरापर्यंत आला आज. अगं ही घराबाहेर गेली म्हणून, नाही तर तो घरात आला असता. तुम्ही एवढं माऊ का करताय? आणि का त्या बाबू मामा सारखा लोफर घाणेरडा माणूस घरात आल्याला चालतो? अगं पण तो आला म्हणून कोणी त्याचं स्वागत करत नाही. हो, पण सहन तर करतात ना. हे बघ, बाबू मामा सारंगचा मामा आहे आणि त्या नात्यानं या घराला परिचित आहे. तो राजा शेट्टी कोण आहे? त्या राजा शेट्टीला आम्ही का म्हणून सहन करायचा? कारण तो तुमच्या मुलीचा बॉस आहे. हे बघ सीमा, तुला घरातनं बाहेर पडायचंच असेल ना तर आधी स्वतःच्या पायावर नीट उभी राहा. राजा शेट्टी हा माणूस त्यासाठी योग्य नाहीये. त्याच्याशी मला काय करायचंय? अगं पण तू त्याच्या एजन्सीमध्ये नोकरी करणार म्हणतेस ना, उद्या त्याच्या धंद्याशी तुझं नाव जोडलं जाणारच. तसं काहीही होणार नाही आणि तसं मी होऊन देणार नाही. जाऊ देऊ नाना, ती नाही मान्य करायची काही. ती नाही ना मान्य करणार, मग आपण तरी तिची गोष्ट का मान्य करायची? म्हणूनच मी स्वतंत्र राहणार आहे. कशी स्वतंत्र राहते ते बघतो ना. बाबा, कशी स्वतंत्र राहते तू? हे बघ, बऱ्या बोलाने इकडनं निघून जा. आम्हाला तमाशा करण्याची इच्छा नाही. ए चला तू पाठी ये. जा जा, अपने माँ के पल्लू के पीछे छुप जा. आपल्या वाटेला जायचं ना. हे बघ, तू जर का माझ्या बहिणीच्या वाटेत नाही आलास ना तर मी तुझ्या वाटेला येण्याचा प्रश्नच येत नाही. इसका फैसला सीमा जी करेगी. हे या घरातली लहान मुलं आणि मुली फैसला वगैरे करत नसतात हा? तशी पद्धत नाही इथे. आता बऱ्या बोलांनी जातोस इथून का पोलिसात तुझी तक्रार करू? मैंने ऐसा क्या किया जो आप इधर पुलिस को बुला रहे हो? हे एखाद्याच्या घरात असं जबरदस्तीने घुसणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा होऊ शकते. काय बोलता आजोबा? आता काय करू? मी घाबरलो. हे बघ, हे असं खिदळणं आम्हाला अजिबात आवडत नाही आणि या घरातली पद्धतही नाही. त्या फुकट का नहीं हंस रहा हो? वो बुड्ढा क्या बोला? मैं जबरदस्ती घर में घुस आया? हाँ? ऐसा भी हो सकता है ना कि सीमा जी मेरे एजेंसी में काम कर रही है, तो सीमा जी ने मुझे इधर बुलाया. हाँ? सीमा, स्पष्टपणे सांग त्याला की तू बोलवलेलं नाहीयेस म्हणून. सीमा, सांग त्याला. होत आहे सगळं. किती वेळा सांगितलं तू ऐकत जा. काय ग सीमा, काय करून बसलीस? मला तर समजतच नाही हिला कधी समजणार आहे. हो, आलेच. आई सावकाश. सुनबाई, तू जिंकलीस. काहीतरीच काय नाना, जिंकले कसले हो. माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला होत होता. त्याचा वार फक्त मी माझ्यावर झेलला इतकंच. पण
बाबा सोनालीचे बाबा नेमकं काय म्हणाले? सुनबाई, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सारंगवरचं गंडांतर या 3 दिवसात येणार होतं आणि ते जर कोणी स्वतःवर झेललं तर सारंग त्यातून कायमचा मोकळा होणार होता. काय म्हणता नाना माझ्या सीमा ती आता आउट ऑफ डेंजर आहे. खूप ब्लिडिंग झालं त्यामुळे अशक्तपणा आहे. आई, बाबा, मी खरंच चुकले हो. मी असं वागायला नको होतं. नाही ग बेटा, तुझ्या हट्टापायीच हा योग जुळून आला. आणि नाना म्हणतात तसं सारंगची सगळी संकट दूर झाली असतील ना तर तर त्या निळकंठाचीच कृपा आहे ग. आई मी वृद्धाला फोन करते. नाही, लगेच नको. आईला आधी बरं होऊ दे, आराम करू देत तिला, मग करू की सावकाश. अरे पण सोनालीला कळवलं का रे? मामीला कळवलं का? अगं ती मगाशीच येऊन बसली आहे. बोलूया का तिला? हा बोलवा. सोनाली जरा बाहेर येतेस का ग? या. सोनालीने स्वतःच्या हाताने बनवली खीर. अरे वा वा वा. नको ग, आधी सारंगला दे. सारंगला त्याला आवडते ना खूप, त्याला दे. खूप छान आहे, सुंदर. दे सारंगला दे. आणि ही सीमाला. माझ्या सीमाला देणार. ये. अरे वा. हा, सगळं मला काय बरोबर आहे. आता त्याच्याशी कधी भांडायचं नाही. भांडायचं नाही. बट्टी घे त्याच्याबरोबर, बट्टी घे. पट्टी.